Hello students, how are you? Welcome to my YouTube channel RJ English Tutorial. Today students we are going to learn the poem Hope is the Thing with Feathers. This is a very short poem. This poem has 3 stanzas only. The first line has been given as a title of the poem. This poem has written by Emily Dickinson. Now, this poem, the poetess portrays as the hope is as a bird that lives within the soul in the human body. How is the hope? Hope has a feathers like as a bird, and the hope is the light and gentle thing, very light and gentle thing. The hope lives in the human soul. The hope is the feeling and also the emotions, but not worldly feathers. The hope has feathers, that feathers soft and gentle to touch, but very strong in flight. The feathers made of complex individual fibers that shows unity is strange. Now, students, we are going to explain the one by one stanza. Now, we are come to the point, the first stanza. Now, the first stanza, hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. Hope is the things with feathers. ह्या होप म्हणजेच आशा. होप म्हणजेच एक भावना आहे, एक फिलिंग्स आहे. माणसात प्रत्येकामध्ये असलेली एक भावना आहे, एक फिलिंग आहे. आशेशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. विदाउट होप मॅन और ह्युमन कांट लिव्ह. प्रत्येकामध्ये एक आशा असते, माझं जीवनामध्ये पुढे काही चांगलं घडेल ही प्रत्येकामध्ये आशा असते. मी परीक्षेत कधी ना कधी चांगल्या गुणांनी पास होईल. दिस इज द होप यू हॅव. आणि ही होप्स माणसाला सतत स्ट्रेंथ देत असते. होप गिव्स अस द स्ट्रेंथ टू लिव्ह, टू कॅरी ऑन. आणि जीवनामध्ये आलेल्या संकटांना तोंड देण्याचं धैर्य ह्या होपमध्ये असतं. आणि म्हणून द होप. आणि ह्या आशेला एक पंख आहेत. आशेची कल्पना म्हणजे होपची कल्पना पक्ष्याशी केलेली, लाईक ॲज अ बर्ड. होप म्हणजेच एक जणू काही एक पक्षी आहे, छोटासा पक्षी आहे, सुंदर असा पक्षी जो माणसाच्या आत विसावतो, मनामध्ये विसावतो. त्याच्या मनाला नेहमी तो हुबारी देत असतो. आणि असा हा पक्षी नेहमीच आपल्याला संकट आले, किती कठीण परिस्थिती आली तरीही त्या ठिकाणी आपल्याला एक आशेचा किरण दाखवत असतो. दॅट परचेस इन द सोल. द होप सिट्स ऑन पर्च ऑलवेज सिंग्स. तो होप जो आहे लिव्स इन द ह्युमन सोल. आपल्या मनामध्ये तो विसावत असतो. मानवी मनात तो नेहमी विसावतो. परचेस म्हणजे विसावणे, राहणे, आतमध्ये राहणे. सोल म्हणजे आत्मा. फेदर्स म्हणजे पंख. आणि असा पंख असलेला पक्षी, जो छोटासा पक्षी, ज्याची उपमा मेटाफर आपण या ठिकाणी बघतोय की ते पक्षाची उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स.
This is the special song. There are no words for anyone to understand it rationally. एखाद्याला तर्कशुद्ध बुद्धीने ते समजून घेण्यासाठी हे शब्द नाही आहेत, पण ते शब्द गाणं असं आहे की ज्याच्यामध्ये शब्द नाही. देर आर नो वर्ड्स, विदाउट वर्ड्स सॉन्ग अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. द पोएटेस पेड स्पेशल अटेन्शन ऑन द स्मॉल वर्ड ॲट ऑल. या ॲट ऑल या शब्दावरती कवितेने लक्ष आपलं वेधून घेतलेलं आहे, कारण हे गाणं कधीही थांबत नाही. नोबडी कॅन स्टॉप दिस सॉन्ग, नेवर स्टॉप दिस सॉन्ग, एंडलेस दिस सॉन्ग. आणि आशेचं हे जे गाणं आहे, मनातील जी आशा आहे कधीही न संपणारी, आणि तिचं गाणं सतत चालू असतं. अँड सेकंड स्टांजा नाव. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हेअर्ड अँड सम मस्ट बी द स्ट्रॉम that could abash the little bird that kept so many warm. And sweetest, the poetess always hear the sweetest the song. She heard the sweetest song. गाणं अतिशय मधुर आहे. Also in the most difficult situation, gale म्हणजे वादळ, कितीही वादळ, गेल स्टार्ट्स द ब्ल्यू, वादळ चालू होते, तरीसुद्धा आतलं आशेचं जे गाणं आहे, द होप्स आपल्या संपत नसतात, एक आशा असते. होप्स गिव्ह अस द स्ट्रेंथ. होप्स ऑलवेज हेल्प्स अस टू कॅरी ऑन इन द मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन. अँड सम मस्ट बी द स्ट्रॉम. त्या ठिकाणी भयंकर असं वादळ येऊ शकेल, संकट येतील. द डिफिकल्ट एक्स्ट्रीम सिच्युएशन विल कम इन लाईफ, व्हेरी हार्ड सिच्युएशन विल कम इन द लाईफ ॲट दॅट टाईम दॅट कुड ॲबॅश द लिटिल बर्ड. ॲबॅश टू मेक स्टॉप. त्या लहान छोट्या पक्षाला कदाचित हे भयंकर वादळ थांबवू शकेल. दॅट स्ट्रॉम कॅन बी मेक स्टॉप टू द दिस लिटिल बर्ड, but nobody can stop. These hopes always alive in our soul. Hope always sings a song in our soul that give us the hopes in our life. And that hopes make us to see the dream in our life. And that kept so many warm. These hopes give us the comfort to the many people. So many people are in danger, but hope give us them to comfort in their life. या आशेमुळे अनेकांच्या जीवनात एक उभारी येते. किती संकट आले तरी त्याच्यातून आपल्याला पुढे जाण्याची त्या ठिकाणी या आशेमुळे एक आपल्या जीवनामध्ये काहीतरी मिळतं. आपल्याला एक आशा असते की काहीतरी चांगलं घडेल, समथिंग विल बी गुड इन माय लाईफ इन फ्युचर, काहीतरी माझ्या जीवनात चांगलंच घडेल, अशी आशा कायम असते. आणि म्हणून होप ऑलवेज होल टाईम सिंग्स वेन द बॅड टाईम, गुड टाईम, इन डिफिकल्ट सिच्युएशन, ॲडवर्स सिच्युएशन, इन व्हेरी एक्स्ट्रीम सिच्युएशन, ऑलवेज सिंग्स द सॉन्ग. आशेचं गाणं हे सतत चालू असतं. जीवनातील आशा कधीही संपत नाही. नाव वी आर कम टू द थर्ड स्टांजा. आय हॅव हिअर्ड इट in the chillest land and on the strange sea, yet never in extremity it asked the crumb of me. I heard it in the chillest land. I, personal pronoun here. First time poetess used the first personal pronoun here. या ठिकाणी कवित्रीने आयचा वापर केलेला आहे. आय हे पर्सनल प्रोनाउन आहे. दिस लिंक्स डायरेक्टली विथ द पोएट.
त्या कवित्रीला स्वतः एक छोटा पक्षी असल्यासारखं वाटतं. सी थॉट्स शी इज अ लिटिल बर्ड ॲज अ लिटिल बर्ड. तिला एक छोटा पक्षी असल्यासारखं वाटतंय आणि ती म्हणते आय हिअर इट इन द चिलेस्ट लँड. इट मीन्स द व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन इन लाईफ, व्हेरी ॲडवर्स सिच्युएशन इन हर लाईफ. तिच्या जीवनात हार्डेस्ट सिच्युएशन आलेली असेल ड्यू टू हार्डेस्ट सिच्युएशन ड्यू टू कोल्डेस्ट सिच्युएशन इन हर लाईफ. तिच्या जीवनात आलेले कठीण प्रसंग असतील, कठीण परिस्थिती असेल, त्या परिस्थितीत तिने, त्या कवित्रीने हे गाणं ऐकलेलं आहे. तिचं आशेचा किरण कायम राहिलेला आहे आणि म्हणून अशा स्ट्रेंज सी म्हणजे मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये सुद्धा तिला ते आशेचं गाणं उभारी देत असतं, जीवनाला काहीतरी त्या ठिकाणी कम्फर्ट देत असतं. एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी, परंतु एट नेवर, कधीही त्या गाण्याला कोणी संपवू शकलं नाही. एंडलेस सॉन्ग, nobody end this song, nobody disturb the song of the hope. ह्या होप या सॉन्गला कोणी डिस्टर्ब करू शकलं नाही. इट asks the crumb of me, but this song, this hope never asked anything in return. त्याच्या मोबदल्यात त्याने कधीही काही मागितलं नाही. क्रम, अगदी छोटासा तुकडासुद्धा मागितला नाही. एक्स्ट्रीमिटी म्हणजे अतिशय भयंकर वाईट परिस्थिती. अशा परिस्थितीतसुद्धा त्या गाण्याने, त्या आशेने, त्या होपने कधीही त्याच्या बदल्यात काही मागितले नाही. किती प्रसंग आले जीवनामध्ये, किती परिस्थिती वाईट झाली, तरी आशा ही टिकून होती. प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशा असते आणि ती आशा माणसाला जीवनात काहीतरी करण्याची उभारी देत असते. द होप इज अ स्पिरिट. माणसाच्या जीवनाचं स्पिरिट आहे आणि हे स्पिरिट खतम झालं तर माणूस जगू शकत नाही. प्रत्येक गोष्टी स्पिरिट हवं आहे. माणसाला काहीतरी करण्याचं स्पिरिट माणसामध्ये असेल तर तो काही करू शकतो. आय कॅन डू, दिस इज द स्पिरिट इन ह्युमन बॉडी. म्हणून द होप इज द सॉन्ग, दिस इज द स्पेशल सॉन्ग, एंडलेस सॉन्ग. आणि म्हणून आशा हे एक पंख असलेलं अतिशय सुंदर असं एक पक्षी आहे आणि ते मनाच्या घरट्यामध्ये विसावत असतं. परचेस इन द सोल, मानवी मनात ते विसावत असतं. असं हे आशेचं सॉन्ग, आशेचं गाणं कवित्रीने अतिशय सुंदरपणे या ठिकाणी निर्माण आहे. आशा ही कधीही मेलेली नसते. ऑलवेज अलाइव्ह इन ह्युमन बॉडी. आशा नेहमी जिवंत असते. आशा नेहमी स्ट्रेंथ देते. आशा म्हणजेच मानवी जीवनाचं स्पिरिट. अशी ही सुंदर कविता आपण आज या ठिकाणी बघितली. जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स.